महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। निलेश चव्हाण याला नेपाळमधून अखेर अटक करण्यात आली आहे। वैष्णवी हगवणे यांचं बाळ निलेश चव्हाण याच्याकडे होतं। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या आई वडिलांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप आहे। बाळ घेण्यासाठी आलेल्या कसबेट कुटुंबावर निलेश चव्हाण यांनी बंदूक रोखल्याचा त्याच्यावर आरोप आहे। तसंच आणखी काही गुन्हे हे निलेश चव्हाण याच्यावर दाखल आहेत। त्याच्या स्वतःच्या पत्नीचा छळ करणं, अश्लील व्हिडिओ बनवणं या प्रकरणात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर फरार झालेल्या निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। वैष्णवी मृत्यू प्रकरणानंतर निलेश चव्हाण नेपाळमध्ये लपून बसला होता। निलेश चव्हाण पुण्यामधून दिल्लीला कारने गेला। तिथून तो दुसऱ्या एका कारने उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरला गेला। गोरखपूरमधून तो नेपाळमधल्या भैरवा जिल्ह्यातल्या एका गावामध्ये गेला। त्या गावामधल्या लॉजमध्ये तो लपून बसला होता। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा ठपका आहे। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं 9 महिन्यांचं बाळ काही दिवस निलेश चव्हाण याच्याकडे होतं। हे बाळ ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबाला निलेशने बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं होतं। निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाचा निकटवर्ती आहे।